हॅलो. काल आपण एक नवीन टॉपिक स्टार्ट केला होता, तो म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न आणि लॉजिकल इक्विव्हॅलन्स. ओके, आपल्या नोट्समध्ये आपण तसं घेतलेलं आहे की आपण अगोदर स्टेटमेंट पॅटर्नची डेफिनेशन घेणं, स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आपण काय केलं होतं त्याच्यात रिलेटेड आपण काही डेफिनेशन्स बघणार आहोत की स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय किंवा स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणायचं हे आपल्याला इथे एक्झाम्पल्स आपल्याला घ्यायचे आहेत. नाव आता स्टेटमेंट पॅटर्न स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय. नाव आपण आतापर्यंत वेगवेगळे लॉजिकल कनेक्टिव्ह वापरले, बरोबर. आपल्याकडे लॉजिकल कनेक्टिव्ह कोणते कोणते होते? अँड होता, ऑर होता, निगेशन होता, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन होता. आर लॉजिकल कनेक्टिव्ह, हे माझे लॉजिकल कनेक्टिव्ह होते. आणि नंतर आपण जनरली सिंपल स्टेटमेंटला आता इथे आपण कॉम्पोनंट, सिंपल कॉम्पोनंट म्हणणार किंवा प्राईम कॉम्पोनंट म्हणणार, बरोबर. फक्त इथे पी क्यू आर एस अँड डॅश अप टू सॉन टी क्यू आपण असं काहीतरी मेन्शन करू शकतोय. आर सिंपल स्टेटमेंट किंवा कॉम्पोनंट घेऊ आपण. ओके, जनरली पी क्यू आर रिलेट करतो म्हणून त्याला मी सिंपल कॉम्पोनंट म्हणतो किंवा प्राईम कॉम्पोनंट आपण त्याला म्हणणार. नाव यांच्या दोघांचा वापर करून, बरोबर आहे, दोन हे माझे सिंपल स्टेटमेंट आहे, दोन किंवा दोनापेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट घेऊन आणि लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर करून मी जो एक सिम्बॉलिक फॉर्म मी तयार करतोय त्या सिम्बॉलिक फॉर्मला मी काय म्हणणार आहे? स्टेटमेंट पॅटर्न म्हणणार आहे. आपण जे सुरुवातीला घेतलं होतं, दोन स्टेटमेंट घेतले होते आणि एक लॉजिकल कनेक्टिव्ह घेतला होता, पी अँड क्यू, बरोबर. पी और क्यू, पी इम्प्लाइज क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू किंवा निगेशन ऑफ पी. ओके, असं आपण काहीतरी घेतलं होतं. म्हणजे या पूर्ण यांच्यामध्ये मी जर बघितलं दोन स्टेटमेंट घेतले, पी आणि क्यूज घेतलं, याच्या व्यतिरिक्त दुसरं स्टेटमेंट घेतलेलं नाही. मी फक्त दोन स्टेटमेंट, आपल्याकडे भरपूर आहेत, दोन किंवा दोनापेक्षा जास्त म्हणतात, बरोबर. दोन सिंपल कॉम्पोनंट घेतोय आणि त्यांच्यामध्ये मी फक्त एकच लॉजिकल कनेक्टिव्ह वापरलाय, अँड घेतलाय किंवा ऑर घेतलाय, इम्प्लिकेशन घेतलंय, डबल. मी याच्यामध्ये स्टेटमेंट पॅटर्न मध्ये हा माझा सिम्बॉलिक फॉर्म होता, पण स्टेटमेंट पॅटर्न मध्ये मी याच्यापेक्षा जास्त लॉजिकल कनेक्टिव्ह वापरू शकतो किंवा जास्त सिंपल स्टेटमेंट मी वापरू शकतो. म्हणून मी यांना सुद्धा मी काय म्हणू शकतोय? स्टेटमेंट पॅटर्न म्हणू शकतोय. पण हे सिम्बॉलिक फॉर्म आपले स्टँडर्ड होते. स्टँडर्ड म्हणजे काय? लॉजिकल कनेक्टिव्ह वापरून अँड ऑर इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन, बरोबर. पण बऱ्याच वेळा आपण लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर करतोय, सगळ्या लॉजिकल कनेक्टिव्हचा करतोय. म्हणजे एखाद्या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये या सगळ्या लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर होणार आहे आणि या दोन किंवा दोनापेक्षा जास्त सिंपल कॉम्पोनंटचा वापर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये होतो. त्या सिम्बॉलिक फॉर्मला मी काय म्हणणार आहे? स्टेटमेंट पॅटर्न म्हणणार आहे, बरोबर. आता आपण एक लक्षात घ्या की स्टेटमेंट पॅटर्न कॉम्पोनंट किती आणि लॉजिकल कनेक्टिव्ह किती. आपण एखादा आता ट्रूथ टेबल जर ड्रॉ करायचा, कारण मला महत्वाचं म्हणजे त्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल असणार आहे. ट्रूथ टेबल म्हणजे काय की आपण त्यांच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या आपण काढत असतो, ट्रूथ व्हॅल्यूज एक्सप्रेस करत असतो एक टॅब्युलर फॉर्म मध्ये, आपण त्याला ट्रूथ टेबल म्हणतो. मग तो ट्रूथ टेबल त्या स्टेटमेंट पॅटर्नचा मला काय फाइंड आउट करायचा आहे? एक ट्रूथ टेबल फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे यांच्या दोघांचा वापर करून, लॉजिकल कनेक्टिव्हचा आणि सिंपल कॉम्पोनंटचा वापर करून मला जो स्टेटमेंट पॅटर्न येणार आहे त्या स्टेटमेंट पॅटर्नचा मला काय फाइंड आउट करायचा आहे? एक ट्रूथ टेबल फाइंड आउट करायचा आहे, बरोबर. मग ट्रूथ टेबल फाइंड आउट करण्यासाठी आपण एक ट्रूथ व्हॅल्यूज घेतल्या होत्या, पण त्याच्या अगोदर आपण रोज आणि कॉलम मध्ये, आता ट्रूथ टेबल मध्ये कॉलम किती आणि रोज किती हे आपल्याला बघायचं आहे, बरोबर. आता लक्षात घ्या, माझ्याकडे स्टेटमेंट किती आहेत? ओके, माझ्याकडे स्टेटमेंट जेवढे असतील तेवढ्या. जर मी एक स्टेटमेंट घेतलं तर ट्रूथ व्हॅल्यूच्या पॉसिबिलिटी फक्त माझ्याकडे दोन येतात, एक तर ट्रू येतं, एक तर फॉल्स येतं. दुसरा क्यू, एक तर ट्रू येतं, एक तर फॉल्स येतं, बरोबर आहे. या दोन आल्यात, या दोन आल्यात, बरोबर आहे. नाव एक स्टेटमेंट घेतलं, दोन पॉसिबिलिटी, दोन स्टेटमेंट घेतले तर माझ्याकडे चार पॉसिबिलिटी, जर मी तीन स्टेटमेंट घेतले तर माझ्याकडे 8 पॉसिबिलिटी येतात. देयर इज 8 पॉसिबिलिटीज. ओके, म्हणजे काय लक्षात घ्या की आपल्याकडे जसं आपण एक कॉइन आहे आणि कॉइनला आपण टॉस करतोय, तर त्यावेळेला एकदा टॉस करणं, दोनदा टॉस करणं, तीनदा टॉस करणं, आपण जशा पॉसिबिलिटी, एकाला दोन पॉसिबिलिटी प्रत्येक वेळेला मिळत आहेत, म्हणून एकाला दोन वेळा पॉसिबिलिटी म्हणजे काय? 2n च्या फॉर्म मध्ये, बरोबर. 2 पॉवरच्या फॉर्म मध्ये. ज्या वेळेला मी एक स्टेटमेंट घेणार 2 बरोबर आहे, इक्वल टू किती येणार? 2. म्हणजे मला किती पॉसिबिलिटी आहेत? दोन पॉसिबिलिटी आहेत. 2 मी दोन स्टेटमेंट घेतले, जस्ट यू टू टेक
4 पॉसिबिलिटी, 3 स्टेटमेंट PQR 2�3, किती पॉसिबिलिटी 8 पॉसिबिलिटी येतात, बरोबर. आणि जर 4 घेतले, येस पण याच्यामध्ये मी ऍड केला, परत ट्रू फॉल्स ऍड झाला, म्हणजे टोटल किती पॉसिबिलिटी यायला पाहिजे 16 पॉसिबिलिटी. म्हणजेच काय 2 टोटल म्हणजे सिंपल स्टेटमेंट किंवा कॉम्पोनंट, किती कॉम्पोनंट आहेत ते इक्वल टू माझे काय येणार आहेत नंबर ऑफ रोज येणार आहे. अश्विनीचा नंबर ऑफ रोज, कारण हे माझे रोज आहेत 2 रो. आता जर सपोज दॅट मी फक्त एकच पी स्टेटमेंट घेतलं तर पी स्टेटमेंट मध्ये एकतर ट्रू येईल एकतर फॉल्स आहे, बरोबर आहे. 2च माझ्या पॉसिबिलिटी, 2 रो झाले, पहिला रो दुसरा रो. पण जर मी क्यू पण घेतला तर मला इथे बदलणार ट्रू फॉल्स फॉल्स आणि ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, म्हणजे किती पॉसिबिलिटी आहेत माझ्या 4 पॉसिबिलिटी आल्या, बरोबर. मग ह्या 4 पॉसिबिलिटी लक्षात घ्या. आता माझे 2 कॉम्पोनंट किती 2 कॉम्पोनंट घेतले, बरोबर. 2 किती पॉसिबिलिटी आहेत 4, म्हणजे पहिला रो दुसरा रो तिसरा रो चौथा रो 4 रो झाले, बरोबर. आणि जर मी पुढचे 3 घेतले तर 3 घेतल्यानंतर बघा काय येत आहे. नाउ इफ यू टेक एज 3 कॉम्पोनंट्स आर देयर, देन PQR, बरोबर. पॉसिबिलिटी नंबर ऑफ रोज बघा. आता नंबर ऑफ रोज कशा येतील बघा, ट्रू ट्रू ट्रू. मी 3 कॉम्पोनंट घेतले, बरोबर. 2�3 3 कॉम्पोनंट घेतले तर नंबर ऑफ रोज किती यायला पाहिजे मला 8 यायला पाहिजे, बरोबर. मग आता पहिली पॉसिबिलिटी ट्रू ट्रू ट्रू, ओके. याला नाही घेते मी, 3च कॉम्पोनंट घेतोय, ट्रू ट्रू ट्रू, ओके. नंतर ट्रू ट्रू फॉल्स, ओके. नंतर ट्रू फॉल्स ट्रू, ओके. देन ट्रू फॉल्स फॉल्स, ओके. देन फॉल्स ट्रू ट्रू, ओके. Then false true false, okay. Then false false true, and then last is false false false. या पॉसिबिलिटी येतात. सिंपल लक्षात ठेवायचं म्हटलं तर एक लक्षात कसं ठेवू शकतोय, पी ला आपण जर 3 स्टेटमेंट आले, जर स्टेटमेंट पॅटर्न मध्ये 3 स्टेटमेंट आले तर ह्या फिक्स व्हॅल्यू राहणार, ह्या बदलत नाही, ह्या फिक्स राहणार. नाव 3 स्टेटमेंट आले तर आपल्याला 8 पॉसिबिलिटी घ्याव्याच लागणार आहेत, ओके. नाव PQR आला तर लक्षात घ्या, ह्या पी मध्ये पहिले 4 ट्रू आणि पुढचे 4 फॉल्स घ्यायचे आहेत, ओके. सिंपल लक्षात ठेवण्यासाठी पहिले 4 ट्रू नंतरचे 4 फॉल्स घ्यायचे आहेत. नंतर क्यू मध्ये 2 ट्रू 2 फॉल्स 2 ट्रू 2 फॉल्स घ्यायचे आहेत. आणि आर मध्ये ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स घ्यायचे आहेत, म्हणजे इथपर्यंत येणार, ओके. ह्या पॉसिबिलिटी कशा राहणार फिक्स राहणार, ह्या बदलणार नाही, ओके. 3 स्टेटमेंट फिक्स राहणार. जसं 2 स्टेटमेंट पी आणि क्यूच्या ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू आणि फॉल्स फॉल्स ह्या 4 पॉसिबिलिटी फिक्स असतात, तशा ह्या 8 यांच्यासाठी पॉसिबिलिटी काय राहणार फिक्स राहणार, ह्या बदलणार नाही, ओके. मग हे नंबर ऑफ रोज साठी आपण घेतोय, म्हणजे आपल्याला सिंपल कंपोनंट वरून कोण मिळत आहेत नंबर ऑफ रोज मिळत आहेत, बरोबर आहे. म्हणजे 2n दॅट्स व्हॉट इज माय नंबर ऑफ रोज असणार आहेत, बरोबर. नाउ आता लॉजिकल कनेक्टिव्ह, किती लॉजिकल कनेक्टिव्ह कनेक्ट करतात, बरोबर. जर सपोज दॅट एखाद्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये जर सपोज त्याच्यासाठी आपल्याला लक्षात घ्या, आपल्याला ट्रूथ टेबल फाइंड आउट करायचं आहे. मी फक्त एक थोडंसं ट्रूथ टेबल साठी डिस्क्रिप्शन देत आहे. ट्रूथ टेबल साठी मला पहिलं काय मिळालं 2 नंबर ऑफ कॉम्पोनंट इक्वल टू नंबर ऑफ काय मिळत आहेत रोज मिळत आहेत, बरोबर आहे. आणि जर हे नंबर ऑफ रोज झाले, पण जर मला आता सपोज दॅट स्टेटमेंट पॅटर्न मध्ये जर मी आता पी अँड क्यू घेतलं तर याच्यामध्ये कॉलम किती येतात, मला ट्रूथ टेबल मध्ये नंबर ऑफ कॉलम आणि नंबर ऑफ रोज मला महत्वाचे. नंबर ऑफ कॉलम म्हणजे काय, बरोबर आहे. आता नंबर ऑफ कॉलम कसे काढायचे, याच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह किती आहे एकच आहे, आणि नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहे 2 आहेत, बरोबर आहे. म्हणजे 1 + 2 = 3. देयर इज 3 कॉलम्स आहेत. कसे लागतात ते बघा, पी लागतंय क्यू लागतोय, किती स्टेटमेंट अगोदर फिक्स करून घ्यायचे. नंतर पी अँड क्यू, असं म्हणजे पी अँड क्यू, याच्या पुढे लागणार आहे का आपल्याला नाही, बरोबर. म्हणजे फक्त एवढंच मला लागतंय, मला जो स्टेटमेंट पॅटर्न दिलाय तो शेवटच्या कॉलम मध्ये तो मला मिळाला पाहिजे. शेवटच्या कॉलम मध्ये माझा तो स्टेटमेंट पॅटर्न मला तिथे एक्झिस्ट झाला पाहिजे, म्हणजे याच्यामध्ये माझा हा स्टेटमेंट पॅटर्न आहे, बरोबर आहे. मग माझे किती कॉलम आले 3 कॉलम्स आलेत का, एक लॉजिकल कनेक्टिव्ह आणि 2 कॉम्पोनंट, बरोबर. नंतर परत मी असंच काहीतरी घेतलं, सपोज दॅट नंबर ऑफ कॉलम साठी नाउ निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, मी असं काहीतरी स्टेटमेंट पॅटर्न घेतलाय, ओके. आता याच्यामध्ये नंबर ऑफ स्टेटमेंट किती, नंबर ऑफ कॉम्पोनंट किती, ओके. देयर इज अ पी अँड क्यू ओनली,
बरोबर. जस्ट नंबर ऑफ कॉम्पोनंट किती आहेत? 2 आहेत. बरोबर. लॉजिकल कनेक्टिव्ह किती आहेत बघा, 1, 2 आणि 3. दाखवले फर्स्ट, सेकंड अँड थर्ड 3 लॉजिकल कनेक्टिव्ह झाले. बरोबर. मग 3 लॉजिकल कनेक्टिव्ह इक्वल्स टू 3. बरोबर. मग नंबर ऑफ कॉलम्स किती यायला पाहिजे? 5 यायला पाहिजे. का? 2 + 3. जेवढे नंबर ऑफ स्टेटमेंट आहेत, नंबर ऑफ कनेक्टिव्ह आहेत, त्यांच्या दोघांची सम म्हणजे काय? नंबर ऑफ कॉलम्स. बरोबर आहे. मग आपण फॉर्म्युला कसा तयार होतोय याची ट्रुथ टेबल बघा कसा आहे. आता मला याचा ट्रुथ टेबल मला फाइंड आउट करायचा आहे. मी कसा फाइंड आउट करेन? निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. ओके. मला याचा स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रुथ टेबल फाइंड आउट करायचा. मग सुरुवात कुठून करणार आपण? पी स्टेटमेंट, क्यू स्टेटमेंट. आता कोण लागणार आहे? निगेशन ऑफ पी लागणार आहे. बरोबर आहे. निगेशन ऑफ पी. नंतर कोण लागणार आहे? निगेशन ऑफ क्यू लागणार आहे. बरोबर आहे. आणि सगळ्यात शेवटी कोण लागेल? दोघांचा कंजंक्शन. बरोबर. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. जे 2 निगेशन घेतले ते किती कॉलम्स आहेत बघा, 1, 2, 3, 4 आणि 5. 2 + 3 = 5. म्हणजे नंबर ऑफ कॉलमचा माझा काय असेल? फॉर्म्युला असेल. मग मी असंच फॉर्म्युला एक तयार करतो. जर सपोज दॅट number of connectives equal to m आणि number of statements equal to n. therefore number of columns म्हणजे त्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये नंबर ऑफ कॉलम्स आपल्याला ठरवता येतात आणि नंबर ऑफ रोज सुद्धा आपल्याला फिक्स करता येतात. म्हणून लक्षात ठेवा की आपला हा फॉर्म्युला किंवा आपण नोट्समध्ये आपण स्टेटमेंट पॅटर्नच्या डेफिनेशन मध्ये नोट्समध्ये आपण लिहिलेलं आहे. त्या नोट्समध्ये थोडंसं एक करेक्शन करायचं आहे. जी शेवटची नोट आहे त्या नोटमध्ये, थर्ड नोटमध्ये असं काहीतरी लिहिलंय. इफ द स्टेटमेंट पॅटर्न कंटेन्स m कनेक्टिव्ह and n component statement, then the truth table of the statement pattern contains 2n rows. झालाय ना. 2n रोजच्या ऐवजी काय करायचंय? m + n कॉलम तिथं चेंज करायचंय. m + n 2n रोजच्या ऐवजी तिसऱ्या रिमार्क मध्ये, दुसऱ्या नाही, तिसऱ्या रिमार्क मध्ये तिथे फक्त काय चेंज करायचं आहे? m + n कॉलम्स चेंज करायचं आहे. ओके. म्हणजे हा ट्रुथ टेबल साठी झाला. आपण काय आता एक्झाम्पल्स बघू याच्या रिलेटेड. ट्रुथ टेबल कसे ड्रॉ करायचे किंवा आपण स्टेटमेंट पॅटर्न मध्ये आपण ट्रुथ टेबल ड्रॉ करताना आपल्याला अगोदर कशाचा विचार करायचा आहे? मी अगोदर तुम्हाला सांगितलंय की आपण एक्झॅक्टली सॉल्व्ह करताना कसं सॉल्व्ह करायचंय. ओके. नाव सपोज दॅट आपण ट्रुथ टेबल मधल्या व्हॅल्यूज काढताना एक असा लॉजिकल ट्रुथ व्हॅल्यू आपण फक्त मेन्शन करायचे आहेत आणि ट्रुथ व्हॅल्यूज आपण कंजंक्शन, डिस्जंक्शन, इम्प्लिकेशन, निगेशन आणि डबल इम्प्लिकेशन यांचा विचार करून आणि मग पुढचा पार्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. क्वेश्चन काय? प्रिपेअर द ट्रुथ टेबल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. प्रिपेअर द ट्रुथ टेबल of the following statement pattern. ओके. नाउ पहिला क्वेश्चन असा असेल टेबलसाठी. जस्ट टेबल कसा ड्रॉ करायचं लक्षात घ्या. आता पहिला निगेशन ऑफ पी अँड क्यू. ओके. टेबल ड्रॉ करायचाच आहे आणि टेबल ड्रॉ करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की नोटबुकच्या पेजवर आपला एक टेबल बसला की तो अर्धा टेबल खाली ड्रॉ करायचा नाही. म्हणजे अर्धा वरती अर्धा खाली या फॉर्म मध्ये लिहायचा नाही, कारण त्याला ट्रुथ टेबल आहे. ट्रुथ टेबल असा कधी डिनोट केला जात नाही. पूर्ण एका याच्यामध्येच बसला पाहिजे. आपल्या एका पेज मध्येच तो बसला पाहिजे. नाही तर मग अर्धा वरती अर्धा खाली असा ट्रुथ टेबल चालत नाही. त्याला पूर्णपणे चुकीचे मार्क्स दिले जातील. म्हणून लक्षात ठेवा की ट्रुथ टेबल हा पूर्ण आपला तिथे एकाच लाईन मध्ये तो मेन्शन झाला पाहिजे. ओके. नाउ आता बघा याच्यात नंबर ऑफ स्टेटमेंट किती किंवा नंबर ऑफ कॉम्पोनंट किती. जस्ट पी आणि क्यू, जस्ट 2 नंबर ऑफ कॉम्पोनंट्स. बरोबर. नंबर ऑफ कनेक्टिव्ह जस्ट निगेशन आणि अँड हे दोनच आहेत फक्त. दॅट्स ओन्ली द 2. देअरफॉर मग आता दोघंही नंबर ऑफ रोज किती होणार आहेत? मग that's number of rows, just 2 raised to 2. That's only the
4 आणि नंबर ऑफ कॉलम्स किती येणार आहेत? 2 + 2 4 येणार आहेत. बरोबर आहे. मग आता ट्रुथ टेबल बघा. आता जे नेसेसरी आहेत ते अगोदर कन्फर्म करून घ्यायचे. आपले पी आणि क्यू बदलणार नाही. पी क्यू बरोबर, याच्या पॉसिबिलिटी सुद्धा बदलणार नाही. आता बघा आपल्याला कोण लागतं? आता अगोदर छोट्या छोट्या पार्टचा विचार करायचा. सगळ्यात लहान तिथून सुरुवात करायची, त्यांना जोडत द्यायचंय आणि शेवटच्या कॉलम मध्ये मला पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न एक्झिस्ट झाला पाहिजे. इथे कोण आहे आता? निगेशन पी बरोबर, आणि नंतर निगेशन पी अँड क्यू. दॅट्स माय स्टेटमेंट पॅटर्न. हा माझा स्टेटमेंट पॅटर्न आहे का? शेवटचा जो कॉलम असतो त्याच्यामध्ये माझा हा स्टेटमेंट पॅटर्न आलाच पाहिजे. एक एक पार्ट आपण अगोदर त्याला मेन्शन करणार आणि मग सगळ्यात शेवटी त्याला जोडत जाणार आणि शेवटी काय घेणार आपण? एक स्टेटमेंट पॅटर्न यायला पाहिजे. आता पी आणि क्यू घेतल्यात. माझे नंबर ऑफ पॉसिबिलिटी, नंबर ऑफ रोज किती आहेत? पॉसिबिलिटी कोणत्या आहेत? ट्रू, ट्रू, नंतर ट्रू, फॉल्स, फॉल्स, ट्रू, फॉल्स, फॉल्स. ओके. नंतर आता निगेशन ऑफ पी. निगेशन म्हणजे या पीचं निगेशन बरोबर. निगेशन म्हणजे काय? निगेशन ऑफ दिस ट्रूथ व्हॅल्यू बरोबर आहे. या ट्रूथ व्हॅल्यूचं निगेशन काय येईल? ट्रू, ट्रू, ट्रू बरोबर आहे. निगेशन काय येणार आहे? फॉल्स, फॉल्स येणार आहे. आणि या दोघांचं फॉल्स फॉल्सचं निगेशन ट्रू, ट्रू येणार आहे. दॅट्स व्हाट इज द निगेशन ऑफ पी. ओके. नाव नंतर निगेशन ऑफ पी अँड क्यू बरोबर आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू बरोबर आहे. म्हणजे निगेशन पी अँड क्यू घ्यायचं आहे. लक्षात घ्या, तिकडनं आणि इकडे घ्यायचं आहे. फॉल्स अँड ट्रू. ओके. दिस फॉल्स अँड ट्रू इज फॉल्स, फॉल्स अँड फॉल्स इज फॉल्स, ट्रू अँड ट्रू इज ट्रू आणि ट्रू अँड फॉल्स इज फॉल्स. दॅट्स वन इज माय ट्रूथ टेबल. ओके. किंवा माझ्या ह्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज माझ्या इथे मिळत आहेत. जर ह्या मी पॉसिबिलिटी काढल्यात बरोबर आहे. ट्रू, ट्रू, पी क्यू जर ट्रू असेल तर स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? फॉल्स असेल. जर पी ट्रू असेल, क्यू फॉल्स असेल तर स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे बरोबर आहे. जर स्टेटमेंट पॅटर्न पी ट्रू असेल, पी फॉल्स असेल, क्यू ट्रू असेल तर स्टेटमेंट पॅटर्न काय येणार आहे? ट्रू येणार आहे. आणि जर पी फॉल्स असेल, क्यू पण फॉल्स असेल तर स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. म्हणजे हा माझा ट्रूथ टेबल असेल. ओके. ह्या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा पुढचा स्टेटमेंट पॅटर्न. आणि सगळ्यात महत्वाचं, अगोदर कुठला आहे आणि नंतर कुठला आहे याच्यावर जरा फोकस ठेवायचा. हा माझा पहिला होता. सेकंड, पी इम्प्लाइज पी ऑर क्यू. पी इम्प्लाइज पी ऑर क्यू. आता याच्यामध्ये नंबर ऑफ स्टेटमेंट कनेक्ट कॉम्पोनंट बघा किंवा कनेक्टिव्ह बघा. कॉम्पोनंट किती आहेत? 2 आहेत. ओके. कनेक्टिव्ह किती आहेत? जस्ट इथे ऑर आहे फक्त आणि इथे इम्प्लिकेशन आहे बरोबर आहे. दॅट्स वन इज 2 बरोबर आहे. मग आता नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ रोज 2 कॉम्पोनंट आहेत. 2 इक्वल टू किती येणार आहेत? 4 बरोबर. नंबर ऑफ कॉलम जस्ट 2 + 2 दोघांची सम किती येणार आहे? 4. म्हणजे अगेन 4 कॉम्पोनंट्स आहेत. आता परत ट्रूथ टेबल. पी लागेल, क्यू लागेल बरोबर. नंतर पी ऑर क्यू लागेल बरोबर आहे. पी ऑर क्यू लागेल ना. पी इम्प्लाइज पी ऑर क्यू आहे बरोबर आहे. मग इथे काय लागेल? पी ऑर क्यू. आणि सगळ्यात शेवटी मग आता याचं इम्प्लिकेशन पी इम्प्लाइज पी ऑर क्यू, पी इम्प्लाइज पी ऑर क्यू. दॅट्स वन इज माय ट्रूथ टेबल. नंबर ऑफ कॉलम्स, किती कॉलम्स आलेत बघा? 1 2 3 4, 4 कॉलम्स आलेत. आता रोज ट्रू, 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 फॉल्स, फॉल्स, ट्रू आणि फॉल्स, फॉल्स. ओके. हर्षिता ऑडिओ ऑफ कर तुझं.
ऑडिओ पण आणि व्हिडिओ पण ऑफ कर तुझा. ओके. नाव जस्ट पी क्यू हे झालं माझ्या पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज झाल्यात. बरोबर आहे. आता पी ऑर क्यू. बरोबर आहे. आता पी ऑर क्यू मध्ये आपण पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं ट्रू असेल तर रिझल्टंट व्हॅल्यू ट्रू असते. म्हणजे एक जरी ट्रू असला तर रिझल्टंट व्हॅल्यू माझी ट्रू असते आणि दोघे फॉल्स असतील तर माझी रिझल्टंट व्हॅल्यू फॉल्स असते आणि उरलेले काय असतात ट्रू, ट्रू आणि ट्रू असणार आहे. बरोबर आहे. आता पी इम्प्लाइज पी ऑर क्यू. ओके. आता इम्प्लिकेशन पी इम्प्लाइज पी ऑर क्यू. बरोबर आहे. इम्प्लिकेशन मध्ये एकच ट्रूथ व्हॅल्यू काय असते फॉल्स असते, ती म्हणजे ट्रू इम्प्लाइज फॉल्स. काय असते ही व्हॅल्यू फॉल्स असते. त्यामुळे लक्षात ठेवायचं ही व्हॅल्यू अगोदर चेक करून घ्यायची आहे ट्रू इम्प्लाइज फॉल्स कुठे आहे आणि मग बाकीचं बघायचं. पी इम्प्लाइज पी ऑर क्यू आहे. बरोबर आहे. ट्रू इम्प्लाइज ट्रू आहे, ट्रू इम्प्लाइज ट्रू आहे, फॉल्स इम्प्लाइज ट्रू आहे आणि फॉल्स इम्प्लाइज फॉल्स आहे. म्हणून याच्यामध्ये एक तरी फॉल्स येणार आहे का? नाही. आपल्याकडे एकही पॉसिबिलिटी ही मिळाली नाही. म्हणून सगळ्यात ट्रूथ व्हॅल्यूज काय येणार आहेत जस्ट ट्रू येणार. दॅट्स ऑल माय ट्रूथ टेबल. हा माझा काय असणार आहे ट्रूथ टेबल असणार आहे. हा स्टेटमेंट पॅटर्नच्या सगळ्या काय येणार आहे ट्रूथ व्हॅल्यूज. आणि पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज ट्रू किंवा फॉल्स काही असल्या तरी माझा हा स्टेटमेंट पॅटर्न काय येणार आहे ट्रू येणार आहे. ओके. पूर्ण ट्रूथ व्हॅल्यूज काय आहेत ट्रू येत आहेत. ना पुढे आणि भरपूर मोठे स्टेटमेंट पॅटर्न्स आपल्याला ड्रॉ करता येतात. इथे सिंपल फॉर्म मधले फक्त व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपल्याला ड्रॉ करता आले पाहिजे. निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू. ओके. निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू आला का? मॅसेज येईल ना कट कर आता येणे माझे. ओके. नाव निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू. ओके. नाव आता परत एकदा त्याच फॉर्म मध्ये नंबर ऑफ कनेक्टिव्ह किती आहेत दोन आहेत निगेशन आणि डबल इम्प्लिकेशन आणि कॉम्पोनंट जस्ट अगेन 2 आहेत. बरोबर आहे. नंबर ऑफ रोज किती येणार आहेत 4 आणि नंबर ऑफ कॉलम 4 येणार आहेत. ओके. हे नंतर नाही लिहिलं तरी काही फरक पडणार नाही. हे फक्त सुरुवातीला आपल्याला कळायला पाहिजे म्हणून मी ते परत प्रत्येक वेळेला लिहितोय. नंतर नाही लिहिलं तरी काही फरक पडणार नाही. डायरेक्ट टेबल जरी ड्रॉ केला तरी चालतोय. पी घ्यायचा आहे, क्यू घ्यायचा आहे, नंतर कोण लागतोय अजून निगेशन पी लागतोय. निगेशन पी झाला. नंतर निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू. निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू आहे. ओके. ओके. नाव पी क्यू. आता ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू आणि फॉल्स फॉल्स. नंतर निगेशन पी पीचे निगेशन ट्रू ट्रू काय असेल फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. आता लक्षात घ्या निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू आहे म्हणजे इकडनं आणि इकडे मला बघायचं आहे. बरोबर आहे. आता इम्प्लिकेशन मध्ये दोनच पॉसिबिलिटी ह्या ट्रू असतात. काय ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू आणि फॉल्स डबल इम्प्लाइज फॉल्स. याच दोन व्हॅल्यू काय असतात ट्रू असतात. अदरवाईज काय येतात फॉल्स येतात. मग चेक कर या दोन पॉसिबिलिटी चेक करून घ्या अगोदर. मग निगेशन पी डबल म्हणजे चेक करा ह्या दोघे सेम आहेत. बरोबर आहे. फॉल्स डबल इम्प्लाइज फॉल्स काय येणार आहे ट्रू येणार आहे. ट्रू इम्प्लाइज डबल इम्प्लाइज ट्रू काय येणार आहे ट्रू येणार आहे. इज इट ट्रू? नो. दॅट्स वन इज नॉट ट्रू म्हणजे ही सुद्धा फॉल्स आणि ही सुद्धा फॉल्स येणार आहे. बरोबर आहे. दॅट्स वन इज माय ट्रूथ टेबल ऑफ गिवन स्टेटमेंट पॅटर्न. एकदम सिंपल फॉर्म मध्ये असेल. फक्त एवढंच की आपल्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला व्यवस्थित काढता आल्या पाहिजेत आणि मेन्शन करता आल्या पाहिजेत. नंतर थोडा मोठ्या फॉर्म मध्ये घेतो. नाव निगेशन पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी डबल इम्प्लाइज पी. नंतर परत किती स्टेटमेंट आहेत जस्ट यू टेकन ॲज 2 पी आणि क्यू फक्त आणि लॉजिकल कनेक्टिव्ह 1 2 आणि 3. मग किती कॉलम्स येणार आहेत 5 कॉलम्स येणार आहेत. बरोबर आहे. आणि पी आणि क्यू दोनच आहेत म्हणजे 4 रोज येणार आहेत. नाव देअरफॉर पी निगेशन पी इथेच घेऊन घेतो. ओके. निगेशन पी इथेच घेतो. नंतर क्यू घेतोय. ओके. नंतर कोण लागतोय क्यू डबल इम्प्लाइज पी लागतोय. नंतर कोण लागतोय निगेशन पी इम्प्लाइज
Q डबल इम्प्लाइज P लागतं, म्हणजे निगेशन P इम्प्लाइज Q डबल इम्प्लाइज P. व्यवस्थित किती कॉलम्स आहेत बघा, 3 and 2 5. That's 5 कॉलम्स आहेत. परत पॉसिबिलिटी घ्या, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. इथे that's one is a false false true true. Then now true false true false. Okay, now Q double implies P. Just again say one, Q double implies P. Q double implies P म्हणजे दोघांमध्ये सेम व्हॅल्यूज बघा, ट्रू डबल तिकडनं बघावं लागेल. Q double implies P म्हणून घेताना आपण ट्रू double implies true. That's one is a true. False double implies true. False. True double implies false. False. आणि false double implies false is true. That's one is a true. Now आता negation Q implies. ओके, म्हणजे हा ब्रॅकेट मी इथे सॉल्व्ह केलाय बरोबर. निगेशन P implies दिस ब्रॅकेट बरोबर. निगेशन P implies आहे बरोबर. P implies Q मध्ये ट्रू implies false. That's one is a false. ओके, मग एक ती पॉसिबिलिटी शोधा फक्त बघा, ट्रू इम्प्लाइज फॉल्स कुठे आहे. दॅट्स वन इज द लास्ट पॉसिबिलिटी, ट्रू इम्प्लाइज फॉल्स. म्हणजे ही एकच पॉसिबिलिटी काय असेल, फॉल्स. रिमेनिंग काय असतील मग ट्रू येते. दॅट्स वन इज माय ट्रूथ टेबल. हा माझा ट्रूथ टेबल येणार आहे. म्हणून लक्षात ठेवा की आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करताना आपण कुठल्या गोष्टींचा अगोदर विचार करतोय आणि मग त्यानंतर आपण त्या लॉजिकल कनेक्टिव्हचा किंवा नंबर ऑफ स्टेटमेंटचा आपण रोज आणि कॉलम मध्ये आपण त्याचा वापर करणार आहे. पण हा स्टेटमेंट पॅटर्न सगळ्यात महत्वाचा भाग असणार आहे. ओके, नंतर पुढे नेक्स्ट इन ब्रॅकेट Q implies P or negation P double implies Q. डबल इम्प्लाइज Q. आता बघा याच्यामध्ये हा महत्वाचा एक टेबल असेल. याच्यामध्ये नंबर ऑफ स्टेटमेंट बघा, नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत, P आणि Q शिवाय दुसरे दोन नाही बरोबर, म्हणजे दोनच पॉसिबिलिटी येणार आहे. नंतर याच्यात लॉजिकल कनेक्टिव्ह किती आहेत बघा, 1 2 3 आणि 4 लॉजिकल, म्हणजे 4 आणि 2 किती कॉलम्स यायला पाहिजे, 6 कॉलम्स यायला पाहिजेत बरोबर. मग आता परत P घेतला, Q घेतलाय. ओके, अजून कोण लागतंय बघा, निगेशन P पण लागणार आहे. मग निगेशन P इथेच काढून घ्या. नंतर पुढे कोण कोण लागतं, Q इम्प्लाइज P. अगोदर ब्रॅकेट्स काढून घ्यायचे, मग नंतर बघू आपण Q इम्प्लाइज P. नंतर इथे ब्रॅकेटचा विचार करा अगोदर, ब्रॅकेट निगेशन P डबल इम्प्लाइज Q, निगेशन P डबल इम्प्लाइज Q. आणि मग नंतर या दोघांचा मी अगोदर ब्रॅकेट घेऊन घेतले बघा. हा ब्रॅकेट घेतलाय, पहिला ब्रॅकेट हा इथे आला आणि दुसरा ब्रॅकेट इथे आलाय बरोबर. आता या दोघांमध्ये कोण आहे, ऑर हा लॉजिकल कनेक्टिव्ह, म्हणजे दोघांमध्ये ऑर हा लॉजिकल कनेक्टिव्ह. Q इम्प्लाइज P और negation P double implies Q. That's one is my last column. Is it my statement pattern? Yes, that's one is my required statement pattern. मग आता याचे ट्रूथ व्हॅल्यूज आपण जसं रेग्युलर घेतो त्या पद्धतीने ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू आणि फॉल्स फॉल्स असणार आहे. निगेशन ऑफ P फॉल्स ट्रू ट्रू. ओके, Q implies P. ओके, Q implies P. लक्षात घ्या, Q वरून P कडे जातोय बरोबर, म्हणजे Q इज माय हायपोथेसिस अँड P इज माय कन्क्लुजन. ओके, मग आता तिकडनं बघायचंय एकच स्टेटमेंटची व्हॅल्यू. ट्रू इम्प्लाइज फॉल्स असला की तो काय असतो, फॉल्स असतो. मग ट्रू इम्प्लाइज फॉल्स, ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रू येत आहे बरोबर आहे. फॉल्स इम्प्लाइज ट्रू, कारण मी Q वरनं P कडे जातोय लक्षात घ्या. फॉल्स इम्प्लाइज ट्रू, काय येणार आहे, ट्रू येणार आहे. ट्रू इम्प्लाइज फॉल्स, फॉल्स येणार आहे. दॅट्स वन इज अ फॉल्स. आणि फॉल्स इम्प्लाइज फॉल्स, ट्रू येणार आहे. दॅट्स वन इज रिझल्ट. लक्षात ठेवायचं, Q इम्प्लाइज P, P इम्प्लाइज Q नाहीये, व्हॅल्यू बदलतात. ओके, नंतर निगेशन P डबल इम्प्लाइज Q. आता जो निगेशन घेतलाय, निगेशन P डबल इम्प्लाइज Q घेतलाय बरोबर. आता याच्यामध्ये दोन पॉसिबल, दोघांना सेम व्हॅल्यू शोधा फक्त. कुठे आहेत, जस्ट फॉल्स फॉल्स, काय येणार ही व्हॅल्यू, ट्रू येणार आहे. दॅट्स वन इज ऑल्सो ट्रू अँड देन फॉल्स, आणि ही सुद्धा काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. दॅट्स वन इज ऑल्सो फॉल्स. नाव नेक्स्ट वन, आता या दोघांमध्ये कोण आहे, ऑर आहे बरोबर. नाव ऑर बघा, आता ह्या दोघांमध्ये ऑर आहे. आता ऑर असल्यामुळे आपल्याला माहिती आहे एक जरी ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असली की रिझल्ट व्हॅल्यू काय असते, ट्रू असते, अदरवाईज
फॉल्स असतात. मग बघा ट्रू ऑर फॉल्स, ट्रू, ट्रू ऑर ट्रू, ट्रू, देन फॉल्स ऑर ट्रू, ट्रू, आणि ट्रू ऑर फॉल्स, ट्रू. सगळ्यात ट्रूथ व्हॅल्यूज काय आहेत? ट्रू आल्यात. म्हणजे पी आणि क्यू काही असला तरी रिझल्टंट व्हॅल्यू माझी काय येणार आहे? सगळ्यात ट्रूथ येणार आहे. ओके, नाव हा झाला माझा ट्रूथ टेबल ऑफ द गिवन स्टेटमेंट पॅटर्न. ओके, लक्षात ठेवायचं की आपण एक एक स्टेटमेंट पॅटर्न ड्रॉ करताना कसली काळजी घेतोय आणि कसं फाइंड आउट करतोय. आणि याच्यापेक्षा मोठे टेबल्स राहणार, त्यामुळे जेवढा कमी जागेत ऍडजस्ट होईल तेवढं ऍडजस्ट करायचं आहे. नंतर आता सपोज दॅट जर 3 स्टेटमेंट आले तर काय करायचं? जस्ट 6 नंबर 3 स्टेटमेंट आले तर P implies in a bracket negation of Q and R. ब्रॅकेटचं निगेशन आहे आणि मग त्याचा ट्रूथ टेबल त्यांनी फाइंड आउट करायला लावला. नाव हा माझा स्टेटमेंट पॅटर्न आहे. हा स्टेटमेंट पॅटर्न माझा शेवटच्या कॉलम मध्ये असेल. नाव नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत? जस्ट P पण आहे, Q पण आहे आणि R पण आहे. जस्ट नंबर ऑफ 3 स्टेटमेंट्स आहे. लॉजिकल कनेक्टिंग बघा 1, 2 आणि 3, ते पण 3 आहेत बरोबर आहे. पण नंबर ऑफ रोज किती? जस्ट 2/3 बरोबर आहे. 2/3 किती येणार आहेत? मग 8 बरोबर आहे. म्हणजे माझे 8 रोज येणार आहेत आणि कॉलम्स किती येणार आहेत? जस्ट कॉलम्स 3 कनेक्टिव्ह आहेत आणि 3 स्टेटमेंट आहेत. 3 + 3 किती येतात? 6 येतात बरोबर आहे. म्हणजे माझे 6 कॉलम्स असतील आणि 8 रोज असणार आहेत. मग आता P बघा, Q बघा, R बघा. आता P Q R 3 स्टेटमेंट आल्यानंतर ह्या 6 राहणार व्हॅल्यूज. परत P मध्ये आपण काय 4 ट्रू आणि 4 फॉल्स असतात. ट्रू 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 ट्रू. ओके, 4 ट्रू आणि 4 फॉल्स, फॉल्स 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 आणि फॉल्स राहणार. ओके, Q म्हणजे काय? ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. ओके, परत ट्रू ट्रू आणि फॉल्स फॉल्स. आता R कसा असेल मग? ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके, नाव आता आपल्या स्टेटमेंट पॅटर्न कडे बघा. अगोदर P तर ऑलरेडी आपल्याकडे दिलेला आहे बरोबर आहे. पण ह्या ब्रॅकेटला अगोदर फाइंड आउट करा, कारण या ब्रॅकेटचा काय घ्यायचं आहे मला? निगेशन. अगोदर लहान ब्रॅकेटचा अगोदर सुरुवात छोट्या ब्रॅकेट पासून करायची. लहान ब्रॅकेट त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, असं आपल्याला एक्सपांड करत जायचं. म्हणजे अगोदर लहान ब्रॅकेटचा विचार करायचा आहे आणि मग त्या लहान ब्रॅकेटचा आपल्याला काय घ्यायचं? निगेशन घ्यायचं आहे. जस्ट Q and R. ओके, आणि मग नंतर या ब्रॅकेटचं म्हणजे याचं काय? निगेशन. म्हणजे याच्यात जे आपण ट्रूथ व्हॅल्यू त्यांचं काय करायचं? निगेशन. निगेशन ऑफ Q and R. आता 3 स्टेटमेंट साठी आपण घेतोय P Q R साठी घेतोय. P साठी आपल्याला माहिती 4 ट्रू 4 फॉल्स, Q साठी ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. नंतर R साठी ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके, आता Q and R. Q and R म्हणजे मी लहान ब्रॅकेट अगोदर घेतलाय. ओके, त्याच्यानंतर मी मोठ्या ब्रॅकेटचा विचार करेन. ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आहे आणि ह्या ब्रॅकेटचा मी काय घेतला? निगेशन घेतला. आता P implies दिस होल ब्रॅकेट बरोबर आहे. म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेट P implies म्हणजे मी हा तोच घेतलाय बरोबर आहे. मग मी काय करणार? P implies in a bracket negation of Q and R. That one is my required truth table. लक्षात घ्या. आणि ब्रॅकेट्सला सोडायचं नाही, कारण ब्रॅकेट्स याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेटेजेबल आहे. नाव P जस्ट Q and R बरोबर आहे. Q आणि R मध्ये बरोबर आहे. ट्रू अँड ट्रू लक्षात ठेवताना असंच ठेवायचंय. ट्रू अँड ट्रू काय तर ट्रू, ट्रू अँड फॉल्स, फॉल्स, फॉल्स अँड ट्रू, फॉल्स, फॉल्स अँड फॉल्स, फॉल्स, ट्रू अँड ट्रू, ट्रू, ट्रू अँड फॉल्स, फॉल्स, फॉल्स अँड ट्रू, फॉल्स आणि फॉल्स अँड फॉल्स फॉल्स असणार आहे. ओके, नेक्स्ट निगेशन म्हणजे ह्या पूर्ण ह्याचं Q अँड R चं काय घ्यायचंय? निगेशन. म्हणजे ट्रूचे फॉल्स, फॉल्सचे ट्रू. जस्ट फॉल्स ट्रू ट्रू आता दिसतोय का? ओके, नाव त्या ट्रूथ व्हॅल्यू यांच्या निगेशन ऑफ Q अँड R म्हणजे ह्याचं काय घ्यायचंय? निगेशन घ्यायचं. मी यांच्या सगळ्यांचं काय घेतलंय? निगेशन घेतलंय. निगेशन ऑफ ट्रू इज फॉल्स, निगेशन ऑफ ट्रू इज फॉल्स इज ट्रू, निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू. ओके, निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू, निगेशन ऑफ ट्रू इज फॉल्स, निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू, निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू, निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू. ओके, अँड देन लास्ट आता P implies दिस ब्रॅकेट बरोबर आहे. म्हणजे P implies दिस म्हणजे हा ब्रॅकेट येतोय बरोबर आहे. P implies
दिस ब्रॅकेट. ओके, नाव म्हणजे पी इम्प्लाइज दिस ब्रॅकेट करत असताना लक्षात ठेवा आपली पॉसिबिलिटी एकच फॉल्स येते. कुठली? ट्रू इम्प्लाइज फॉल्स. मग आता पहिली पॉसिबिलिटी काय? ट्रू इम्प्लाइज फॉल्स, पहिलीच पॉसिबिलिटी आली, दॅट्स वन इज अ फॉल्स. नंतर ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रू. नंतर ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रू. नंतर ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रू येणार आहे. जस्ट फॉल्स इम्प्लाइज फॉल्स, ट्रू. नंतर फॉल्स इम्प्लाइज ट्रू, ट्रू. देन फॉल्स इम्प्लाइज ट्रू, ट्रू. आणि शेवटची पॉसिबिलिटी फॉल्स इम्प्लाइज ट्रू इज ट्रू. दॅट्स वन इज माय परफेक्ट पॉसिबिलिटी. जात आहे मी ह्या सगळ्या माझ्या काढणारे परफेक्ट पॉसिबिलिटी म्हणजे हा माझा स्टेटमेंट पॅटर्न आहे आणि ह्या त्याच्या काय आल्यात? सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज आल्यात. म्हणून लक्षात ठेवा या माझ्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा मेन्शन करतोय किंवा ट्रूथ व्हॅल्यूज मी कशा काढतोय. जर 3 स्टेटमेंट आले तर काय करायचं हे आपण याच्यामध्ये बघतोय. फक्त दुसरं काहीच नाही, फक्त एवढंच की आपण 2 कॉलम कसे घ्यायचे, रोज कसे घ्यायचे आणि ट्रूथ व्हॅल्यूज काढत असताना आपले ट्रूथ टेबल, कंजंक्शनचा ट्रूथ टेबल, ऑरचा ट्रूथ टेबल, निगेशन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशनच्या ट्रूथ टेबल आपण काय करतोय? सगळ्या पॉसिबिलिटीज काढतोय. म्हणून लक्षात ठेवा की हा स्टेटमेंट पॅटर्नच्या शेवटच्या कॉलम मध्येच आला पाहिजे, सगळ्यांना मला मेन्शन करता आलं पाहिजे. ओके, नाव एवढं लक्षात ठेवा फक्त की आपल्याला कुठल्या पार्टचा आपल्याला नेसेसरी असणार आहे. ओके, नाव ठीक आहे, आपण आज इथे थांबतोय आणि बाकीचे जे पुढचे ट्रूथ टेबलचे जे एक्झाम्पल्स आहेत मी ते तुम्हाला फॉरवर्ड करेल आणि ते पुढचे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करायचे. ओके.